तर बघा समर्थाचा रिझल्ट लागला आणि फायनली 10वीचा समर्थचा रिझल्ट लागला आहे. मी पण खुश आहे, त्याच्या पप्पा पण खुश आहेत. आणि मार्क सांगते तुम्हाला. समर्थ काय आणखीन आलेला नाही, पण मार्क सांगते तुम्हाला किती पडलेले आहेत. समर्थला 77% मार्क पडलेले आहेत. 77.60 असे मार्क पडलेत. त्याचे पप्पा पण खुश आहेत, मी पण खुश आहे. इंग्लिश मिडियमला, पूर्ण इंग्लिश मिडियम असल्यानंतर पोरांचं एवढी मार्क पडली हे आपल्यासाठी भरपूर असतं. मराठी मिडियमला 98% 95% मार्क पडतात. ती इंग्लिश मिडियमचं थोडंसं हार्ड असतं. इंग्लिश मिडियमला एवढी मार्क पडली तर आम्ही खुश आहे. त्याला म्हटलं पण तो थोडासा नाराज आहे. त्याला 90च्या पुढची अपेक्षा होती आणि त्याला 77% मार्क पडले. पण असं त्याला म्हटलं 12वी आहे, 12वीला आणखीन तू थोडासा प्रयत्न कर आणि आणखीन चांगले मार्क पाड. ही आमच्यासाठी चांगली आहेत. आम्ही स्वतःच म्हणतो की आपल्याला बोलायला सोपं असतं, मुलांना करायला अवघड असतं. मुलं त्यांचा 100% देण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता त्यांनाच कळत राहतात की आपण कुठं चूक केली किंवा आपलं कुठं थोडंसं चुकलेलं आहे. तर ते 10वीमध्ये तेवढी मार्क पडली तर त्याचं काहीच म्हणजे हे नाही. 12वी आहे आणखीन तुला सक्सेस होण्यासाठी. 12वीला सुद्धा तू चांगली मार्क पाडू शकतो. तर त्याची समजूत काढलेली. आणखीन तो आला नाही फोनवर तर इकडे बघ की. ऐ